पैठणीतील शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या दिंडी सोहळ्यामध्ये यंदा प्रथमच 120 किलो चांदीचा रथ तयार करण्यात आला आहे। या रथाची विधिवत पूजा खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आली आहे। पैठण शहरामध्ये या रथाची मिरवणूक देखील काढण्यात आली आहे। शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये यंदा प्रथमच चांदीचा पालखी रथ तयार करण्यात आला असून मंगळवार दिनांक 17 जून रोजी खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते पालखी रथाचं विधिवत पूजन करण्यात आलं। नाथांच्या भाविक भक्तांकडून वारकरी आणि लोकसहभागातून 120 किलो चांदी वापरून आणि उच्च प्रतीचं सागवानी लाकूड वापरून हा रथ तयार करण्यात आला असून त्याला 43,35,000 रुपये खर्च आल्याची माहिती दिंडी प्रमुख तथा नाथवंशज रघुनाथ बुवा गोसावी यांनी दिली। कात्रज पुणे येथे तयार करण्यात आलेला हा नाथांचा चांदीचा पालखी रथ पैठणीत आणण्यात आला असता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते बाहेर नाथ मंदिरामध्ये रथाचं विधिवत पूजन करण्यात आलं। बाहेरील नाथ मंदिरापासून वारकरी नाथांचे भक्त येणे टाळ मृदंगामध्ये चांदीच्या पालखी रथाची पारंपरिक पद्धतीने भव्य अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। खंडोबा चौक, बस स्थानक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गागाभट्ट चौक मार्गे ही मिरवणूक नाथांच्या वाड्यापर्यंत काढण्यात आली। दिनांक 18 जून रोजी संत एकनाथ महाराज पायी दिंडी वारी पालखी हा सोहळा पैठण येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार असल्याची माहिती योगेश महाराज गोसावी यांनी दिली आहे। प्रतिनिधी शिवाजी गाडे, छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी।